कर्मकांड हा सगळ्या कर्माच्या अवस्था दाखवणारा महान ग्रंथ आहे. आचार्य नेमिचंद्रांचा तो ग्रंथ आहे की ज्याला सिद्धांत चक्रवर्ती हे नाव आहे. त्याच्या पाठीमागे विशेषण आहे. का आलं? चक्रवर्ती कुणाला म्हणतो आपण? जो राजा आहे शतखंडाचा त्याला. तर तसा हा सिद्धांताचा चक्रवर्ती आहे. यांना कुणाचं कोणताही ग्रंथ असा नव्हता की जो ज्ञात नाही. असा या आचार्यांचा हा ग्रंथ आहे. कर्माच्या 10 अवस्था त्याच्या योग्यतेने कशा होतात ते आपण फक्त 1-2 मिनिटात पाहणार आहोत. आश्रव, बंध, उदय, उदीर्णा, संक्रमण, क्षय, उपशम, निधत्ती आणि निकाची. त्यांचे अति सखोल सूक्ष्म वर्णन या ग्रंथामध्ये आचार्यांनी केलं आहे. त्याचं मराठीत नकाशे काढून अत्यंत सोपं असं पुस्तकही नेमिचंदजी म्हणून गुजराती मनुष्य होते, गजाबेनचे आजोबा, त्यांनीही केलेलं ते पुस्तक आहे की त्यामुळे आपल्याला ते ज्ञान व्हायला अत्यंत सोपं जातं. आता प्रश्न हा आहे, या कर्माच्या अवस्था जाणून आपलं काय कल्याण आहे? तर सांगता आहेत आचार्य की यामध्ये गणित विषय असल्यामुळे आपण एकाग्र खूप होतो. त्याच्याशिवाय तो समजत नाही. आणि एकाग्रता हे ध्यानाचं लक्षण आहे. म्हणजे ध्यानाची सवय होते आपल्याला. त्याचबरोबर आपल्या कषायाची मंदता होते. आपल्या बुद्धीला धार राहते. आज माझ्या 90व्या वर्षातही बुद्धीला धार आहे. का तर कठीण वाचायचं हा नियम आहे. सोपं नाही वाचायचं. सोपं वाचल्यानं बुद्धीला धार राहत नाही. आणि म्हणून या ग्रंथाच्या स्वाध्यायानं एक तर सारा खूप काळ जातो आणि डोक्यात सदा तेच राहतं. म्हणजे बाकीचे विकल्पही नष्ट होतात. सत्तेचं स्वरूप ठेवलं आहे त्यांना. कर्मरूपात आत्मप्रदेशावर कर्म राहणं म्हणजे सत्ता. कर्मान्वर्गना कर्मरूप बनणं म्हणजे आश्रव. जीवाच्या विकार व कर्मांचा निमित्त नैमित्तिक संबंधानं एकता पाहणं म्हणजे बंध. कर्माने आपल्या काली फळ देणं म्हणजे उदय. कर्मानं आपल्या कालाच्या आधी फळ देऊन निघून जाणं म्हणजे उदीर्णा. कर्मानं आपल्याच जातीमध्ये बदलणं म्हणजे संक्रमण. कर्म उदीर्णेला अप्राप्त न होणं म्हणजे उपशम. कर्म उदीर्णेला संक्रमणालाही प्राप्त न होणं, योग्य नसणं म्हणजे निधत्ती. कर्म उदीर्णा, संक्रमण, उत्कर्षण, अपकर्षण या 4ही प्रकारच्या क्रियेला योग्य न असणं याचं नाव आहे निकाचितकरण. तर ही सगळी करण त्यांनी सांगितलं की निकाचित कर्म देखील जेव्हा आम्ही या तत्वज्ञानाच्या याच्यात गुंततो, ध्यानात घेतो, त्यावेळी हे सगळे कर्म आपापलं स्वरूप सोडून कर्मरूपात बनतात, निघून जातात. म्हणून आचार्य आपल्याला प्रेरणा करत आहेत की अशा कठीण ग्रंथांच्या स्वाध्यायातच आपले विकल्प नष्ट होतात. निदान कमी तर होतात. पापभावातून तर आपण वाचतो. आणि म्हणून केव्हाही एक भाग लक्षात घ्यायचा आहे सर्वांनी की सोपं वाचण्यापेक्षा आपल्या बुद्धीला ताण ज्याने पडतो असं थोडं कठीण वाचायला, कठीण शिकायला उत्सुक असलं पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे.
एकदा एक फॉरेनर भारतातल्या सगळ्या तत्वज्ञानाचं अवलोकन करायला आला होता. आता सगळ्याचं अवलोकन करून तो जेव्हा परत निघाला तेव्हा त्याच्या मित्राने विचारलं, कोणाकोणाचं तत्वज्ञान घेतलं? तर त्यांनी सगळा पाढा वाचला. अरे म्हणे, तू जैन तत्वज्ञानच नाही घेतलं. तर म्हणे, आता मला घ्यायचं नाही. भारतातल्या लोकांना संक्षेपात सांगता येत नाही, चराट लावतात. मला ते ऐकायचं नाही. त्यांनी सांगितलं, अरे जाऊ नको, तेवढं एक ऐकून जा. तर तो म्हणे, अशी व्यक्ती सांगा की जो 2 मिनिटात सांगेल. ठीक आहे म्हणायला लागला. तर त्यांनी या फुलचंद पंडितजींचं नाव दिलं, त्याच्याकडे पाठवलं. तिथं गेल्यावरही त्यांनी तीच अट टाकली की मला फक्त 2 वाक्यात पाहिजे जैन तत्वज्ञान, खूप वेळ नाही माझं. पंडितजीला हे थोडंसं अवपट वाटलं का आता एवढं मोठं तत्वज्ञान आपण 2 मिनिटात कसं सांगणार याला. तर त्यांनी सांगितलं शेवटी विचार करून की तुला 2 मिनिटात हवं आहे, मी 2 शब्दात सांगतो. जैन तत्वज्ञानाची ही महान विशेषता आहे की प्रत्येक जगातला प्रत्येक पदार्थ स्वतंत्र आहे आणि स्वाधीन आहे. हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा खरा गाभा लक्षात घेऊ आणि आजच आपल्याच जैन तत्वज्ञानाचं आम्ही कशी तोडफोड करतो आहोत, कसं चुकीचं कथन करतो आहोत हे लक्षात येईल. आणि म्हणून ही सगळ्यांनी प्रेरणा घ्यायची आहे. या पोरींनी एवढा मोठा जो प्रयास केला आहे तो आपल्या प्रेरणेसाठी आहे. त्यांनी केलं म्हणून नुसतं कौतुक करून भागणार नाही. तर आपल्यालाही प्रेरणा घ्यायची आहे की या सगळ्या ग्रंथांचा स्वाध्याय आपण करूच तर शकणार नाही, पण जेवढा जास्तीत जास्त करू शकू तेवढा करू. जय जिनेंद्र. मी डॉक्टर चारुता दर्यापूरकर, मीरा रोड, मुंबई. ग्रंथसंपदा या सत्रामध्ये मी ज्या ग्रंथाची ओळख करून देणार आहे तो अतिशय बहुश्रुत ग्रंथ आहे, जैन धर्मातील प्रमाण ग्रंथ आहे आणि एक अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ म्हणून त्याला मान्यता आहे. दिगंबर, श्वेतांबर या दोन्ही परंपरांमध्ये, संप्रदायांमध्ये त्याला समान महत्व आहे. मी ओळख करून देणार आहे तत्वार्थ सूत्र या ग्रंथाविषयी. तत्वार्थ सूत्र या ग्रंथाची रचना आचार्य उमास्वामींनी साधारण 2000 वर्षांपूर्वी संस्कृत भाषेमध्ये केली. विशेष बाब ही आहे की जैन तत्वज्ञानातील हा पहिला संस्कृत ग्रंथ आहे. यातील सूत्रांची रचना ही अतिशय वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे. 10 अध्याय आहेत आणि या 10 अध्यायांमधून संपूर्ण जैन तत्वज्ञानाविषयी सखोल माहिती या तत्वार्थ सूत्र या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तत्वार्थ सूत्र या ग्रंथाची रचना आचार्य उमास्वामींनी केली. उमास्वामी आचार्य हे ब्राह्मण समाजातील होते. सिद्धय नावाच्या एका मुमुक्षू श्रावकाशी त्यांचा परिचय आला. या श्रावकाच्या घरामध्ये एक ओळ लिहिलेली होती, दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्षमार्ग. उमास्वामी आचार्यांनी या ओळीमध्ये एक सुधारणा केली आणि सुरुवातीला सम्यक हा शब्द लिहिला आणि येथूनच तत्वार्थ सूत्राची रचना झाली. आचार्य उमास्वामींबद्दल सांगायचे झाल्यास ते कुंद आचार्यांचे पट्टे शिष्य होते. ते वृद्धिधारी होते. त्यांच्या केवळ स्पर्शाने हलाहलाचे अमृतामध्ये रूपांतरण व्हायचे आणि गृद्ध पिच्छाचार्य म्हणून उमास्वामी आचार्य प्रसिद्ध आहेत. तत्वार्थ सूत्रामध्ये एकूण 10 अध्याय आहेत आणि एकूण सूत्रसंख्या ही 357 आहे. अनुयोगांच्याच अपेक्षेने सांगायचे झाल्यास 4ही अनुयोगांचा समावेश या तत्वार्थ सूत्रामध्ये आहे. आता आपण विस्ताराने कुठल्या अध्यायात नेमकं काय वर्णन केलेलं आहे याची चर्चा करूया. पहिला जो अध्याय आहे त्यामध्ये सूत्रसंख्या आहे 33 आणि यामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानाचं महत्व किंवा विवेचन यामध्ये केलेलं आहे. जो दुसरा अध्याय आहे त्यामध्ये 53 सूत्र आहेत आणि त्यामध्ये जीवतत्वाचं असाधारण भाव, लक्षण, इंद्रिय, योनी, शरीरादी या सर्वांचं वर्णन केलेलं आहे. तिसरा अध्याय 39 सूत्रांचा आहे आणि त्यामध्ये
जीवाचं निवास म्हणजे अधोलोक, मध्यलोक यांचं वर्णन केलेलं आहे. 4थ्या अध्यायामध्ये देवलोकाचं वर्णन केलेलं आहे, ऊर्ध्वलोकाचं वर्णन केलं आहे आणि यामध्ये सूत्रसंख्या आहे 42. म्हणजे साधारणतः 1 ते 4था अध्याय या सर्वांमध्ये जीव तत्वाचं वर्णन केलेलं आहे. 5वा अध्याय त्याच्यामध्ये अजीव तत्वाचं वर्णन केलेलं आहे आणि यामध्ये सूत्रसंख्या आहे 42. 6वा जो अध्याय आहे त्यामध्ये आश्रव म्हणजे काय किंवा कर्म किती म्हणजे 8 कर्म, तर त्यांच्या प्रकृती या सगळ्याची चर्चा 27 सूत्रांमध्ये आचार्यांनी केलेली आहे. 7वा अध्याय शुभाश्रव श्रावकाचाराचं वर्णन करतो आणि सूत्रसंख्या आहे 39. 8व्या अध्यायात 26 सूत्र आहेत आणि त्यामध्ये बंध तत्वामध्ये प्रकृती, स्थिती, अनुभाग बंध, प्रदेश बंध या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये 47 श्लोक आहेत, सूत्र आहेत आणि त्यामध्ये संवर, निर्जरा या तत्वांचं वर्णन केलेलं आहे. जो 10वा अध्याय आहे तो अतिशय छोटा आहे पण अतिशय महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये मोक्ष तत्वाची चर्चा केलेली आहे आणि तीही केवळ 9 सूत्रांमध्ये. यामध्ये एक सांगायचं राहिलं की 9व्या अध्यायामध्ये अतिशय ज्याची चर्चा नेहमी होत असते गुणस्थान, त्याची सुद्धा चर्चा 9व्या अध्यायामध्ये केलेली आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट की तत्वार्थ सूत्राचा अभ्यास कशासाठी करायचा किंवा त्याचं काय महत्व आहे, तर अतिशय वैज्ञानिक पद्धतीने या सर्व सूत्रांची रचना केलेली आहे. 10 अध्याय, 357 सूत्र, पण यामध्ये संपूर्ण जैनिझमचा सखोल पद्धतीने अभ्यास केलेला आहे. अनुयोगच म्हटले तर 4ही अनुयोग यामध्ये आहेत. तर यामध्ये मग इतिहास आहे, भूगोल आहे, खगोलशास्त्र आहे, मेटाफिजिक्स आहे किंवा एस्ट्रॉनॉमी, एस्ट्रोलॉजी हे सर्व आहे, चारित्राचार आहे, कर्म आहे, सर्व काही आहे. त्यामुळे 10 अध्यायांचा सखोल अभ्यास जर केला तर जैनिझम विषयी आपल्या ज्या काही शंका असतील त्या तर दूर होतीलच, पण आपल्याला आचरणामध्ये या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करायला सुद्धा सोपं होईल असं मला वाटतं. सूत्र अतिशय सोपे आहेत, सरळ आहेत, पाठ करण्यासाठी सुद्धा ते उत्तम आहेत आणि त्यामुळे भाषा शुद्धी म्हणा किंवा भाषा वर्गणीची जी शुद्धी असते ती सुद्धा आपण सहज पद्धतीने साधू शकतो. तत्वार्थ सूत्राचा अभ्यास आपण सर्वांनी नक्कीच करावा किंवा आपण करूयात या एका आशावादासह मी येथेच थांबते. धन्यवाद. जय जिनेंद्र. ग्रंथाचे नाव पुरुषार्थ सिद्धी उपाय. हा आचार्य अमृतचंद्रांचा एक मौलिक व अपूर्व ग्रंथ आहे. हा श्रावकाचाराचा प्रतिपादक ग्रंथ आहे. हा तत्वज्ञानाचा आणि अहिंसा प्रधान जीवन पद्धतीचा प्रेरणात्मक उपदेश देणारा ग्रंथ आहे. आचार्यांचा परिचय उपलब्ध नाही, पण त्यांचे कर्तृत्व हाच त्यांचा परिचय आहे. त्यांनी कुंदकुंद देवांच्या ग्रंथत्रयीवर टीका लिहिली आहे. त्यामध्ये आचार्य कुंदकुंदांचा गंभीर आशय सुलभरित्या प्रकट केला आहे. आजही जैन साहित्याचे अभ्यासू त्या टीकांचे गंभीरपणे अध्ययन करतात. आचार्य कुंदकुंदांना समजून घेण्यासाठी त्या टीका फार उपयोगी आहेत. यावरून असे निश्चितपणे सिद्ध होते की आचार्य अमृतचंद्र तार्किक विद्वान, मर्मज्ञ रसाग्राही टीकाकार तर होतेच, पण त्याबरोबरच ते अध्यात्मवेत्ते, रससिद्ध कवी व भाषाप्रभू देखील होते. हा ग्रंथ 1000 वर्षापूर्वीचा चरणानुयोगाचा अप्रतिम ग्रंथराज आहे. याचे दुसरे नाव जिनप्रवचन रहस्यकोश आहे. यामध्ये प्रधानतेने गृहस्थ धर्माचे व गौणपणाने मुनी धर्माचे निरूपण केलेले आहे. कारण गृहस्थ धर्म हा अपवाद मार्ग आहे, मुनी धर्म हाच खऱ्या अर्थाने मोक्ष मार्ग आहे. म्हणून गृहस्थ आणि गृहस्थ दशेतही मुनी धर्मानुसार यत्नाचार पाळावा असे आचार्य सांगतात. पुरुषार्थ सिद्धी उपाय या नावामध्ये 4 पदे आहेत. पुरुष, अर्थ, सिद्धी व उपाय. जे जीव आपल्या त्रिकाली ध्रुव आत्मस्वरूपात जाणून घेऊन विपरीत श्रद्धानाचा नाश करतात व आपल्या यथार्थ रूप स्वभावाच्या अनुभूतीपासून भ्रष्ट होत नाहीत, तेच मोक्षाची प्राप्ती करून घेतात. आणि हाच खरा पुरुषार्थ सिद्धीचा उपाय आहे. यावरून या ग्रंथाच्या नावाची सार्थकता स्पष्ट होते. मंगलाचरणापासून याचे दृष्टीवैभव प्रगट होते.
मंगलाचरणामध्ये अरिहंत सिद्ध परमेष्ठींना नमस्कार न करिता आत्म्याच्या केवलज्ञान स्वभावास नमस्कार केलेला आहे. या केवलज्ञान स्वभावाचे सुंदर दिग्दर्शन केलेले आहे. ज्ञान स्वभावास आरशाचा दृष्टांत देऊन समजाविले आहे. त्यानंतर अनेकांतास नमस्कार केलेला आहे. केवलज्ञान स्वभावाचे थोडक्यात दिग्दर्शन असे. केवलज्ञान हे आत्म्याच्या ज्ञान स्वभावाचे निरुपाधी भूमिकेतील परिणमन आहे. स्वच्छता हा ज्ञानाचा स्वभाव असून त्यात सहजच ज्ञेयाकार रूपाने पदार्थ झळकतात, ही ज्ञान व ज्ञेयाची मर्यादा आहे. आत्मा स्वरूपाने स्वच्छ ज्ञान स्वरूप आहे आणि जगातील सर्व पदार्थ स्वरूपाने ज्ञेय आहेत. एकाच्या कारणाने दुसऱ्याची सत्ता नसून ज्ञानाने पदार्थाच्या प्रमेयत्वाची व ज्ञेय पदार्थामुळे ज्ञान स्वभावाची प्रसिद्धी मात्र होते. ज्ञेयाला जाणण्याकरता इच्छाही लागत नाही. इंद्रियाधिकांच्या साह्याने जाणणे वा इच्छेपूर्वक जाणणे हे ज्ञानाचे दूषण आहे. त्याद्वारा ज्ञान स्वभावाला न्यूनता प्राप्त होते. यानंतर आचार्यांनी ग्रंथ करण्याची प्रतिज्ञा करून वक्ता व श्रोत्याचे स्वरूप स्पष्ट केले. या शावकाचार ग्रंथामध्ये निश्चय, व्यवहार, निमित्त, उपादान तसेच हिंसा, अहिंसा यांचे अध्यात्मसहित सुंदर विवेचन केलेले आहे. जिनागमाच्या अध्ययनासाठी निश्चय व्यवहाराचे ज्ञान आवश्यक आहे असे आचार्य सांगतात. जो मुख्य व उपचार कथनाने जिनागमाचे विवेचन करून शिष्यांचा अज्ञानभाव नष्ट करतो तोच खरा वक्ता होय. जे व्यवहाराने निश्चयात जाणून या लोकात जिनधर्माचे प्रवर्तन करू शकतात तेच खरे वक्ते होय. निश्चय व्यवहाराच्या ज्ञानाशिवाय शिष्य म्हणजे श्रोता देखील जिनागमाचे रहस्य समजू शकत नाही. जो जीव व्यवहाराने आणि निश्चयनयाने वस्तूचे यथार्थ स्वरूप जाणून मध्यस्थ होतो तो शिष्य उपदेश ग्रहण करण्यास पात्र आहे आणि तो जीव मुक्तिरूपी फल प्राप्त करू शकतो. आचार्यांनी आपला प्रतिपाद्य विषय सर्वत्रच निश्चय व्यवहाराचा समन्वय साधून स्पष्ट केलेला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे प्रभावना अंग संबंधी केलेला खुलासा खालील प्रमाणे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र या रत्नत्रयाच्या तेजाने प्रभावाने सतत आत्म्याचा उत्कर्ष साधणे ही निश्चय प्रभावना आणि दान, तप, जिनपूजा आणि विशेष ज्ञानाद्वारा जैन धर्माची प्रभावना करणे हे व्यवहार प्रभावना अंग आहे. या ग्रंथामध्ये 3 अधिकार आहेत: श्रावक धर्म व्याख्यान, सम्यक ज्ञानाधिकार व सम्यक चारित्राधिकार. खरे तर हा ग्रंथ जे जीव मुनिपद घेण्यात असमर्थ आहे त्यांच्यासाठी यात रत्नत्रयात्मक धर्माचे व्याख्यान केलेले आहे. मोक्ष मार्ग तर सर्वांसाठी एकच आहे. गृहस्थ आणि मुनी यांच्या सम्यक दर्शन आणि ज्ञानात काहीही अंतर नाही. म्हणून गृहस्थाने आपल्या शक्तीनुसार सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्राचे सेवन करणेच उचित आहे. या तिन्हीची एकताच मोक्ष मार्ग आहे. रागादी विकारांना आत्मरूप स्वीकारणे हे मिथ्या दर्शन, त्यामध्ये उपयोगाची समरसता हे मिथ्या ज्ञान व त्यामध्ये स्थिरता हेच सम्यक चारित्र आहे व हे संसाराचे मूळ कारण आहे. म्हणून या विकारांना आत्मरूप न मानता आत्म्यास एक न्यायक रूप स्वीकारणे हेच सम्यक दर्शन, त्यामध्ये उपयोग एकरूप होणे हे सम्यक ज्ञान व त्यामध्ये स्थिरता हेच सम्यक चारित्र आहे. आणि या तिन्हींची एकता हा संसार नाशाचा म्हणजे मोक्षाच्या पुरुषार्थ सिद्धीचा उपाय आहे. म्हणून सर्वप्रथम संपूर्ण प्रयत्नाने सम्यक दर्शनाची उपासना करावयास पाहिजे. कारण सम्यक दर्शन झाल्यानंतरच ज्ञान आणि चारित्र सम्यक होतात. या अध्यायामध्ये सम्यक दर्शनाच्या 8 अंगाचे वर्णन केलेले आहे. जीव, अजीव आदी 7 तत्वे वा 9 पदार्थाचे वर्णन करीत आचार्य सांगतात की या 7 तत्वे वा 9 पदार्थाचे विपरीत अभिप्रायाने रहित होऊन त्रिकाली ध्रुव आत्म्याचे यथार्थ श्रद्धान करावे यासच सम्यक दर्शन म्हणतात. तत्वार्थ श्रद्धान हे सम्यक्त्वाचे लक्षण आहे. सम्यक ज्ञानाधिकार, जीवादी पदार्थांचे संशय विपर्य अनध्य व्यवसाय रहित यथार्थ निर्णय सम्यक ज्ञान होय. ज्ञानाची साधना 8 प्रकारे करावी असे आचार्य सांगतात.
त्याच्या विधीची जी 8 अंग आहेत त्यांचे स्वरूपही कथन केलेले आहे. जिनेंद्रदेव सम्यक ज्ञानास कार्य आणि सम्यक दर्शनास कारण सांगतात, म्हणून सम्यक दर्शनानंतर सम्यक ज्ञान घेतले आहे. सम्यक चारित्राधिकार यामध्ये श्रावकाच्या 12 व्रताचे वर्णन आहे. सम्यक चारित्राचे स्वरूप संपूर्ण सावध्य योग आणि संपूर्ण कषायांनी रहित परपदार्थापासून विरक्त रूप आत्म्याची निर्मलता सम्यक चारित्र आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र तिन्ही निश्चयाने आत्मस्वरूपच आहे, आत्माच आहे. कारण प्रत्येकाची परिभाषा करीत असता आचार्यांनी त्या श्लोकाच्या अंतामध्ये आत्मरूपम तत् हे पद लावलेले आहे. चारित्राच्या प्रकरणामध्ये सर्वप्रथम 5 अनुव्रताचे वर्णन आहे. त्यामध्ये अहिंसेचे मौलिक चिंतन प्रस्तुत केलेले आहे. निश्चयाने आत्म्यामध्ये रागादी भावांचे उत्पन्न होणे हीच खरी हिंसा होय व रागादी भावांचे उत्पन्न न होणे हीच अहिंसा होय. कषायरूप परिणमित होऊन मन वचन काय यांच्या योगाने स्वपराच्या द्रव्य व भावरूप दोन्ही प्रकारच्या प्राणांचा घात करणे ही हिंसा होय. 5 पाप व कषायादी हिंसेमध्येच सम्मिलित आहेत. आत्म्यामध्ये मोह, राग, द्वेष आदींची उत्पत्ती आणि त्यामुळे स्वपर प्राणांचा घात होणे ही देखील हिंसाच आहे. असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रह यांच्या माध्यमातून मोह, राग, द्वेषची उत्पत्ती होते, म्हणून हे देखील हिंसेमध्येच गर्भित आहे. अहिंसेचे निर्दोष पालन व्हावे म्हणून मद्य, मांस, मधु व 5 उदुंबर फळांचा त्याग करावा. हिंसक व हिंसाफळ समजून घ्यावे. त्रसहिंसाचा त्याग नियम रूपाने करावा व स्थावर जीवांची हिंसा शक्य तेवढी टाळावी. कारण हिंसेचा त्याग न करणे, व्रत न घेणे हीच अविरती असून तीही हिंसाच आहे. अज्ञानी मिथ्यादृष्टी हिंसेमध्ये धर्म मानतो व त्याचे समर्थन कशा प्रकारे करतो याचेही दिग्दर्शन आचार्यांनी केले आहे. यानंतर क्रमाने 3 गुणव्रते व 4 शिक्षाव्रते सांगितली आहेत. आचार्य कल्प पंडित प्रवर टोडरमलजींचा हा ग्रंथ अपुरा राहिला होता. तो पंडित दौलतरामजी कासलीवाल यांनी ढोंढारी भाषेत पूर्ण केला. सल्लेखना धर्माचे वर्णन, अतिचार वर्णन आणि सकल चारित्राचे वर्णन पुढे आहे. सामान्य जनांसाठी जैन धर्म हा अंतर्बाह्य अहिंसा धर्मच आहे. हे आचार्यांनी अत्यंत स्पष्ट, मधुर व सोपे करून सांगितले आहे. या अहिंसा व्रताची पूर्णता रागादी परिणामांचा अभाव झाल्यामुळेच होते हे देखील ताकदीने विशद केलेले आहे. अंती सल्लेखना धर्माचे वर्णन तर अहिंसेच्या मार्गावरील किंवा साधनापथावरील दीपस्तंभच आहे, म्हणून अंती समाधी मरणाची साधना करावी. या ग्रंथामध्ये जरी बहुभाग श्रावकाच्या देशचारित्राच्या वर्णनाने व्यापलेला असला तरीही सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्राचे स्वरूप सांगून रागाधिकापासून निवृत्त होऊन आपल्या एकमात्र ज्ञायक भावाने आत्मतत्वाचा अनुभव करावा. या क्रमाने संवर, निर्जला व मोक्ष झाल्यानंतर परिपूर्ण एकमात्र ज्ञायक भाव प्रगट होतो. या पद्धतीने ग्रंथाचा विस्तार करून जरी श्रावकाचाराचा ग्रंथ असला तरीही त्याचे पुरुषार्थ सिद्धी उपाय हे नाव सार्थ होते. जय जिनेंद्र. ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्याकडून झालेल्या आहेत. मी स्वप्ना संदेश कळमकर आज आपल्याला ओळख करून देणार आहे जैन मराठी वाङ्मयातील एका पुस्तकाची. भक्तामृत स्तोत्र हे सर्वांच्या परिचयाचेच आहे. लहानांपासून तर थोरांपर्यंत आपण याची महती सगळेच जाणतो. अशा या महाकाव्याची महती छोट्या छोट्या कथांद्वारे आपणास अवगत करून देण्याचे बहुमूल्य काम 1980 साली लेखक यशवंत नांद्रे गुरुजी यांनी भक्तामर कथाकौमुदी या पुस्तकाद्वारे केली आहे. आज जनमानसाची सुप्त चेतना जागृत करण्यासाठी जैन कथा साहित्य, ज्यालाच आपण प्रथमानुयोग पण म्हणतो, हे एक अद्वितीय साधन आहे. आराध्य, आराधक, आराधना व आराधना फल ही भक्तीची 4 अंगे आपल्याला माहीतच आहेत. आराध्य भक्तीला मुख्य स्थान आहे व श्री जिनेश्वर भगवान खरे आराध्य आहे. जैनाचार्यांनी अशा आराध्यांना आपल्या भक्तीचा विषय बनविलेला आहे. म्हणूनच त्यांनी जिनभक्ती उत्पन्न करणारी अनेक स्तोत्रे रचलेली आहेत. आराधनेचे मुख्य फळ म्हणजे आराध्याच्या गुणांची प्राप्ती होय.
तसेच शारीरिक रोग संकटे दूर करण्यासाठी जैनाचार्यांनी भक्तीची ही स्तोत्रे रचलेली आहेत. या स्तोत्र पठण पाठनाने आपल्याही जीवनात त्याचा प्रभाव आपल्याला होताना दिसतो. काळानुरूप प्रभाव कमी असला तरी आज अनेक संकटे रोग दूर करण्यासाठी या स्तोत्रांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच जैन धर्माची प्रभावना फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे. श्री जिनेश्वर भक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे हे पटवून दिले श्री मानतुंगाचार्य, कुंदकुंद आचार्य, वादिराज, धनंजय, भूपाल कवी अशा आचार्यांनी जिनभक्ती रूपी गंगा प्रवाह उत्पन्न करून हिंदी भाषेत भक्तांबर स्तोत्र, यंत्रमंत्र व त्याचे महात्म्य प्रदर्शक ग्रंथसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. विष्णुभूषण आचार्यांनी संस्कृत भाषेत सुद्धा भक्तांबर स्तोत्राचे महात्म्य सांगणाऱ्या कथा लिहिलेल्या आहेत, पण मराठी भाषेत असे पुस्तक नव्हते व ही उणीव भक्तांबर कथा कौमुदीने पूर्ण केली आहे. जैनांमध्ये पंचस्तोत्राला महत्त्व आहे व त्यातही श्रीमान मानतुंगाचार्य विरचित भक्तांबर स्तोत्र शिरोभूषणासारखे अत्यंत आदरणीय व असामान्य असे आहे. आदिव्याधींनी त्रस्त झालेल्या जीवांना सदैव प्रसन्नता व आल्हाद देणारे, भयग्रस्तांना अभय देणारे व हे भक्तांबर स्तोत्र अमृत कुंभच आहे. इतके याला महत्त्व आहे. भक्तांबर कथा कौमुदीच्या रूपाने मराठी साहित्य रसिकांसाठी तर पर्वणीच आहे. अत्यंत सरळ भाषा, समजण्यास अवघड नाही. श्लोकांसोबतच विविध मंत्र व त्या मंत्रांचा काय महात्म्य आहे, त्या मंत्रांच्या उच्चाराने कोणाला काय फायदा झाला हे सांगणारी छोटीशी कथा भक्तांबर स्तोत्रावर असलेला विश्वास हा अजूनच पक्का करून जाते. रिद्धिसिद्धी मंत्र व पूजा विधान यातून सहज पुण्यपदरी पडावे व संकटातून मुक्तता मिळावी या सगळ्यांचा सारासार विचार करूनच अत्यंत परिश्रमाने स्याद्वाद वनकेशरी उपाध्याय मुनी स्वस्तिश्री 108 कुलभूषण महाराजांच्या प्रेरणेने श्री यशवंत नांद्रे गुरुजी यांनी 1980 साली ही आवृत्ती तयार केली आहे. या पुस्तकामुळे अल्प असणाऱ्या जैन मराठी वाङ्मयात अनमोल अशी भरच पडलेली आहे. या पुस्तकाचे अवलोकन करताना सर्वप्रथम 108 आचार्य श्री कुलभूषण महाराजांनी नागपूर मुक्कामी आपल्या प्रार्थनाद्वारे जिनधर्माची महती व्यक्त करत या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत हे पुस्तक कशाप्रकारे प्रकाशित झाले याची मोजक्या शब्दात वर्णन केलेले आहे. जैन धर्मामध्ये जिनबिंब करविणे, मंदिर बांधणे, जीर्णोद्धार करणे एवढेच महत्त्व धार्मिक ग्रंथ प्रकाशित करण्याला पण दिले आहे. अज्ञान तिमिरम व्याप्ती मपाकृत्य यथायथम जिनशासन महात्म्य प्रकाशस्यात प्रभावना आचार्य समंतभद्र स्वामींच्या या श्लोकाद्वारे धर्मप्रभावनेचे महत्त्व महाराजांनी कथन करून सांगितले आहे. आपण या पुस्तकाला वाचायला सुरुवात करताना आपल्या असे लक्षात येते की प्रत्येक श्लोकाची महती ही छोट्या छोट्या कथांच्याद्वारे अनुवादकाने अत्यंत उत्कृष्टपणे दिलेली आहे. पहिल्या दुसऱ्या श्लोकाद्वारे प्रसिद्ध झालेले हेमदत्त श्रेष्ठींची कथा असो किंवा जीवननंदी मुनी, कामदेव श्रेष्ठी, मदनसुंदरी महाराणीची कथा असो, सगळ्यांनीच धर्मावरचे संकट किंवा स्वतःवर आलेले संकट दूर करण्यासाठी या श्लोकांच्या आधारे कसे आपले संकट दूर करून घेतले. स्वतः भक्तांबर स्तोत्र रचताना श्री मानतुंगाचार्यांवर आलेले संकट कसे दूर झाले हेही कथेद्वारे अनुवादकाने उत्तम रीतीने सांगितले आहे. कलेचा उपासक असलेल्या राजा भोजने 48 ताले असलेल्या कोठडीमध्ये आचार्यश्रींना बंद केले, पण आचार्यांनी 48 श्लोकांच्या भक्तांबर स्तोत्राची रचना करून स्वतःचं त्या बेड्यांमधून मुक्तता करून घेतली. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. याच छोट्या कथेच्या माध्यमातून पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्याची महती अनुभवास येते. भक्तांबर स्तोत्रातील प्रत्येक काव्याला किती महत्त्व आहे. एका श्लोकाद्वारे कसे कुणाचे रोग शोक धनप्राप्ती झाली हे सर्व या पुस्तकातील प्रत्येक कथेद्वारे तर अनुवादकाने सांगितलेच आहे, पण त्याचबरोबर त्या श्लोकांचा अर्थ, रिद्धिमंत्र व त्या मंत्रांच्या सिद्धीची विधी हेही त्यात नमूद केलेले आहे. इतकेच नाही तर प्रत्येक श्लोकाला अनुसरून असणारे यंत्र हे चित्ररूपाने पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहे. ही शेवटी श्री ज्ञानभूषण आचार्यांनी विरचित सरस्वती स्तुती देऊन जिनवाणीची महत्त्व परत एकदा प्रेषित केलेले आहे. इदं भक्तांबर स्तोत्रम मानतुंगकृतं शुभम प्राप्नुवन्ति सिद्धिं ते भावशुद्ध्या पठन्ति. म्हणजे श्री मानतुंग स्वामींनी रचलेले भक्तांबर स्तोत्र जो भक्तिपूर्वक आणि श्रद्धेने पाठन करतो त्याला आपोआपच रिद्धी सिद्धी प्राप्त होते आणि हेच भक्तांबर स्तोत्र रचण्याचे मूळ कारण आहे.
या भक्तांवर कथाकौमुदीच्या रूपाने जैन मराठी वाङ्मयात बहुमूल्य भर पडलेली आहे. आपण सर्वांनी सुद्धा मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे वाचन करून या स्तोत्राची महती इतरांना सुद्धा सांगावी व जिनधर्माचा प्रसार करावा. जय जिनेंद्र. धन्यवाद. सर्वांना सादर जय जिनेंद्र. मी सौ शीला पेंढारी अंजनगाव सुरजी. मराठी भाषेतील ग्रंथसंपदा या मराठी राजभाषा दिनानिमित्त मैत्री महिला मंडळ कारंजा शाखाद्वारा आयोजित उपक्रमात मी वर्धमान चरित्र या धार्मिक ग्रंथाची ओळख करून देणार आहे. नम श्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्या दर्पणायते. प्रस्तुत वर्धमान चरित्र महाकवी असद यांनी संस्कृत भाषेत लिहिले आहे. त्यांचे हे काव्य अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या चरित्राचे भाषांतर मराठीमध्ये श्री जिनदास पार्श्वनाथ फडकुले यांनी वीर संवत 2457 मध्ये अर्थात 1931 मध्ये केले. महाकवी असद यांनी हे वर्धमान चरित्र भावकीर्ती मुनिराजांच्या सानिध्यात संवत 910 मध्ये अर्थात विक्रम संवत 1045 मध्ये रचले. तसेच असद कवींनी शांतीनाथ चरित्र व आणखी 8 ग्रंथांची रचना केली. प्रस्तुत वर्धमान चरित्र अनेक वृत्त, अलंकार व रस यांनी उत्तम सजविले आहे. वर्णनशैली सुंदर व चित्ताकर्षक आहे. अनेक ठिकाणी यात उत्तम नीतिवचनेही आलेली आहेत. या ग्रंथात 18 सर्ग अर्थात अध्याय आहेत. यामध्ये आदिनाथ स्वामी सोबत मरीची दीक्षा, मरीचीचे भववर्णन, पोदनपूर नगर वर्णन, विजय व त्रिपुष्ट राजपुत्राचे वर्णन, प्रजापती राजाचे वैराग्य व दीक्षाग्रहण, नरक दुःख, अमितगती मुनींचा सिंहास धर्मोपदेश व त्याचे पूर्वभाव वर्णन, सुव्रत मुनींचा कनकध्वज राजा धर्मोपदेश, क्षेमंकर जिनेश्वरांचा चक्रवर्ती सप्ततत्वांचा उपदेश आणि जिनागमाचा सार दाखविणारे विस्तृत वर्णन 200 श्लोकात केले आहे. नंदराजाचे 16 भावना चिंतन, तर त्रिशला राणीची 16 स्वप्ने, महावीरांचा जन्म व मेरू पर्वतावर इंद्राने महावीर स्वामींचा केलेला अभिषेक, महावीर स्वामींची दीक्षा व रुद्राचा उपसर्ग, महावीर स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती, समवसरण वर्णन, गौतम ब्राह्मण दीक्षा, महावीर स्वामींची इंद्राने केलेली स्तुती आणि महावीर निर्वाण इत्यादींचे वर्णन कवीने अत्यंत सरस रीतीने वर्णिले आहे. महावीर स्वामींचा जीव पुरुरवा नावाचा भिल्ल होता. त्या भावापासून तर तीर्थंकर अवस्था प्राप्त झाली त्या भावापर्यंत 37 भावांचे सविस्तर वर्णन या ग्रंथात आलेले आहे. आणि अंती अशा या महावीर चरित्रापासून मला अर्थात असग कवींना व इतर भव्य जीवांना बोध व्हावा म्हणून हे चरित्र रचले असा विनय प्रगट करतात. अशा या सरस काव्याचे मराठी भाषांतर श्री जिनदास पार्श्वनाथ फडकुले यांनी अत्यंत सुंदर रीतीने केलेले आहे. या ग्रंथाच्या स्वाध्यायातच या उपक्रमाची सार्थकता व फलश्रुती आहे. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. कारंजा मैत्री महिला मंडळाचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमी. कोरोना काळातही त्यांनी बरेच कार्यक्रम केले, त्याबद्दल अभिनंदन. मला तो राजश्रीचा कारंजाहून फोन आला. ग्रंथाबद्दल माहिती, मराठीतील ग्रंथाची माहिती हवी. 10 ग्रंथ तुमच्याकडे मंदिरात असतील त्याची लिस्ट द्या किंवा हे. आणि माझ्याकडे 10 पुस्तके मिळाली. महिला मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन निमित्त साजरा करावयाचे आहे. 27 तारखेस मराठी राजभाषा दिन आहे. त्यासाठी मी या ग्रंथाबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि मला हे कार्य करण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सौ उज्ज्वला निरंजन महाजन. ग्रंथाचे नाव दशभक्त्यादी संग्रह. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. मनोवांछित फल देणारा, मोक्ष प्राप्त करून देणारा
आणि योगीश्वर ज्याला सतत स्मरतात, अशा त्या बिंदूसहित असलेल्या ओंकारास नमस्कार असो. दशभक्त्यादी संग्रहामध्ये दिगंबर जैन मुनींना, त्यागी वर्गाला ब्रह्मचारी, ऐलक, शुल्लक, अधिका, शुल्लिका, ब्रह्मचारिणी यांना देववंदना, आचार्य वंदना, स्वाध्याय वगैरे प्रसंगी अत्यंत उपयोगी असे पुस्तक आहे. कोणती भक्ती केव्हा म्हणावी, कोणती भक्ती म्हणून कोणते कार्य करावे इत्यादीचे विवरण यात आहे. आर्यंतादिकांच्या गुणांवर प्रेम करणे यास भक्ती म्हणतात. पंचपरमेष्ठीचे गुण समजले म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धा नसेल तर संसारात चतुर्गतीमध्ये भटकावे लागते. वाग्भट नामक जैन कवीने धर्म हा जाड व मजबूत दोरखंडाप्रमाणे आहे व तो संसार कुपात निमग्न झालेल्या जीवाला वर काढतो असे म्हटले आहे. संसार हा खूप आड आहे. जन्ममरणादी दुःखे ही संसारातील आडातील पाणी आहे. रत्नत्रय धर्म, क्षमादी धर्माचे गुण दोरखंड आहे व तो या संसार कुपात बुडालेल्या जीवांना त्यातून वर काढतो, मुक्तिसुखाची प्राप्ती करून देतो. यामध्ये नवदेवता चैत्य भक्तीचे वर्णन आहे, दशभक्त्यांचे वर्णन आहे. नंदीश्वर भक्तीचे वर्णन खूपच सुंदर आहे. तसेच यात संस्कृत स्तोत्रे, आलोचना, सामायिक पाठ, मुनी प्रतिक्रमण, मुनी दीक्षाविधी आहे आणि संस्कृतमध्ये आहे. भक्तीचे अर्थ वाचल्यानंतर खूपच ज्ञान मिळते. मंदिरात आजही अष्टमी चतुर्दशीला दशभक्त्यांचे पठण होते. प्रत्येकाने स्वाध्याय हा अवश्य करावा, म्हणजे त्यामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त होते. जय जिनेंद्र.